आज हजरत शमशुद्दीन कादरी दर्गा मोकडी मुंबई पुणे रोड मेट्रो रेल्वे स्टेशनच्या खाली हा दर्गा गेले 150 वर्षापासून तिथं आहे। या दर्ग्याच्या संदर्भात कोणाचीच तक्रार नाही आहे। हा दर्गा जेव्हा रोडमध्ये आला तेव्हा मेट्रोच्या पेलेरमध्ये आल्यानंतर सुद्धा रोड विभागाने पथ विभागाने कुणी तक्रार केली नाही आहे। हा दर्गा अनेक वर्ष आपण त्या रोडला बघतो होतो, मध्ये बरोबर आलेला आहे, परंतु या ठिकाणी आज या दर्ग्यावर पहाटे 3-3:30 वाजता पोलिसांच्या ताफ्यासह मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आहे। उपमहापौर म्हणून मी त्या वार्डाचा नगरसेवक आहे, उपमहापौर आहे। आम्ही तिन्ही नगरसेवक आणि आम्हाला कोणालाही याची माहिती न देता ही कारवाई झालेली आहे। खरं म्हणजे एक उपमहापौर म्हणून आणि नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला याबद्दलची माहिती देणं गरजेचं होतं, परंतु तशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आम्हाला दिली गेली नाही आहे। आणि ज्यावेळेस आम्ही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, रात्री आम्हाला कळालं कारवाई होणार, त्यावेळेस बनकर साहेब म्हणाले मी झोपलेलो आहे, अशी कुठली कारवाई होणार नाही आहे। अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर मी भोपडीतील नागरिकांना सांगितले की असं होणार नाही काय, पण तरीसुद्धा यांनी आम्हाला अंधारात ठेवून ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्या कारवाईचा आम्ही निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी हा जो दर्गा आहे, हा दर्गा हिंदू आणि मुस्लिम असा ऐक्याचं प्रतीक आहे, एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे। आणि म्हणून अनेक वर्ष या दर्ग्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळे गुण्यागोविंदाने या ठिकाणी जात असतात। या ठिकाणी हा दर्गा खूप छोटा आहे, ज्यामुळं एक परंतु खूप जुना दर्गा असल्यामुळं त्या दर्ग्याला एक महत्त्वसुद्धा आहे। महापालिकेने त्याला राज्य शासनाने दर्जा त्या दर्ग्याला या ठिकाणी दिलेला आहे। त्या दर्ग्याकडे सगळ्या परवानग्या आहेत, रीतसर सगळ्या परवानग्या, तरीसुद्धा नोटीस न देता अशा पद्धतीने कारवाई करणं ही एक दादागिरीच आहे। अशा पद्धतीच्या पुण्याच्या शांततेला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न प्रशासनातून झालेला दिसतोय, हे बरोबर नाही। एक आम्ही फुलेशाह आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्या परिसरामध्ये काम करत असतो। अशा परिस्थितीत लोकांना असं वाटतं उपमहापौर म्हणून वाडेकरांना माहीत असेल ही कारवाई होणार आहे, परंतु आम्हाला कुठलीही माहिती नाही आहे। आणि या संदर्भात पुणे महापालिकेच्या सभागृहामध्ये ज्या दिवशी सभागृह चालू होईल त्या दिवशी अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहे बनकर, त्यांना आम्ही या संदर्भातला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आला उन्हाळा आला, आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। गृह विभागामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांनी काम करायला लागून फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा सहभाग वाढलेला आहे। इतकंच नव्हे तर 17-18 वर्षापूर्वी जे महिलांचं प्रमाण कमी होतं ते आज महिला पोलिसांची संख्या वाढलेली आहे। असं असलं तरी सुद्धा काही वेळेला महिला पोलिसांकडून तक्रारी येतात आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पॉशच्या सारखी एक पोलिसांची कमिटी देखील केलेली आहे, ज्याच्यावर महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे अध्यक्ष म्हणून असते। पण असं जरी असलं तरी एका पोलीस विभागातल्या महिलेने बरेच मुद्दे एका वाहिनीवरती मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की ज्या पोलीस अधिकाऱ्यांवरती बलात्कार किंवा विनयभंगाचे आरोप आहेत ते सुद्धा मोठमोठ्या प्राईम पोस्टिंगवरती आज काम करताना दिसत आहेत। तर मला असं वाटतं की हा जो आरोप आहे तर त्या आरोपात कितपत तथ्य आहे हे बघण्यापेक्षा आधी वस्तुस्थितीमध्ये किती ठिकाणच्या पोलीस
अधिकारी जे आत्ता कार्यरत आहेत परंतु ज्यांच्यावर विनयभंग या बलात्काराच्या केसेस चालू आहेत याची माहिती पोलिसांनी स्वतःसाठी आणि जनतेच्यासाठी म्हणून समोर आणावी, मुद्दा एक. दुसरा मुद्दा म्हणजे महिला पोलीस अधिकाऱ्यांना पोस्टिंग देत असताना त्यांच्या ज्या घरगुती अडचणी असतात त्याच्याबद्दलचा विचार केला जात नाही, अशा प्रकारचं एक डिपार्टमेंटबद्दल त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. माझी जी माहिती आहे त्याच्यानुसार काही वेळेला महिलांना गैरसोयीच्या ठिकाणी जावं लागतं, हे खरं आहे. पण अनेक वेळेला आपल्या कामाचं जे स्वरूप आहे ते जर का पाहिलं तर मुद्दामून महिलांना बाजूची पोस्टिंग दिली जात आहेत, अशा काही तक्रारी आहेत का, हा संपूर्णपणाने पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत पाहणीचा आणि त्यांनी स्वतः मॉनिटरिंग करण्याचा विषय आहे असं मला वाटतं. आणि तिसरं त्यांनी म्हटलेलं आहे की समाजामध्ये घरगुती कामाचा लोड जो आहे तो महिलांवरती पडतो आणि त्याच्यामुळे त्यांना करिअरमध्ये काम करता येत नाही. तर मला असं वाटतं हा प्रत्येकच काम करणाऱ्या महिलेला असा जाणवणारा प्रश्न आहे. एकूण समाजात जी पुरुष प्रधानता आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारने सेवा यंत्रणा उभ्या करणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये मुलांचं संगोपन, बाकीच्या घरगुती जबाबदारी याच्यामध्ये स्त्रियांना काही मदत होऊ शकेल. तो काही फक्त एकाच विषयाचा भाग आहे असं नाही आहे. परंतु मला असं वाटतं की कोणी व्यक्ती एखादं जेव्हा गाऱ्हाणं मांडते त्यावेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा माझे माननीय पोलीस महासंचालक हे अत्यंत कार्यक्षम आणि संवेदनशील आहेत, तर त्यांनी या प्रशासनाबद्दलच्या तक्रारींच्याकडे लक्ष घालून त्याबद्दल योग्य ती उपाययोजना करावी. आणि मला ज्यावेळेला दिसेल की एक 8-15 दिवसामध्ये त्यांनी माहिती घेतलेली आहे तर नक्की मी त्यांना स्वतः जाऊन भेटीन आणि विचारीन की या संदर्भामध्ये काय त्यांचं निरीक्षण आहे आणि याच्यात काय सुधारणा करता येईल. आणि त्याचबरोबर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक ठिकाणी समन्वयाचं वातावरण, मग ते महिला असो पुरुष असो, पुरुष काम करत असो किंवा महिला काम करत असो, सगळीकडे समन्वय, सुसंवाद आणि सहृदयता आवश्यक आहे असं मला वाटतं.